नमस्कार. महामराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या जंतर मंतरवर जे आंदोलन चालू आहे, या आंदोलनाच्या बाबतीत सरकारसुद्धा तणावात आहे आणि त्याचसोबत भारतीय जनता पार्टीसुद्धा तणावात आहे. आता आज मी दिव्य मराठीची बातमी वाचली. ही बातमी वाचल्याच्या नंतर मलासुद्धा धक्का बसला आणि तुम्हालासुद्धा धक्का बसेल की नेमकं सध्या देशात चाललं आहे काय, की देशात जे सरकार आहे ते सरकार जनतेची कामं करणं, जनतेच्या अडचणी सोडवणं, जे काही आंदोलक असतील त्यांचे प्रश्न ऐकून त्यावर काय तोडगा काढता येईल यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा आपली जी काही रणनीती आहे तीच जास्त पुढं आणण्यासाठी किंवा हे आंदोलन संपवण्यासाठीच काम करते का काय, असा प्रश्न पडल्याशिवाय तुम्हालासुद्धा राहणार नाही. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील की नेमकं चाललं आहे काय. बातमीचं शीर्षक असं आहे की कॉकरोच आंदोलनामुळं भाजप तणावात पण प्रधान हटणार नाहीत. आंदोलनावर पहिली प्रतिक्रिया, बैठक, नेत्यांना आदेश, 3 दिवसात सर्व काही साफ करा. 22 जुलै, वेळ अंदाजे 12 वाजता दिल्लीतील भाजप मुख्यालयाच्या 5व्या मजल्यावर पक्षाचे महामंत्री जमायला सुरुवात झाली. 15-20 मिनिटात 8ही महामंत्री एकत्र आले होते. त्यांच्याशिवाय इतर अनेक पदाधिकारीही पोहोचले. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे निर्माण झालेलं वातावरण हा मुद्दा होता. भाजपमधील आमच्या सूत्रांनी सांगितले की आंदोलन तर 1 महिन्यापासून सुरू आहे, पण यावर पहिल्यांदा भाजप कार्यालयात बैठक झाली, तीही कमी वेळेच्या सूचनेनुसार. 3 तास चाललेल्या या बैठकीत आंदोलनाचे परिणाम संपवण्यासाठीच्या रणनीतीवर चर्चा झाली. प्रत्यक्ष आणि व्हर्च्युअल दोन्ही ठिकाणी याला प्रत्युत्तर देण्याची योजना तयार करण्यात आली. म्हणजे जे आंदोलन चाललं आहे त्यांच्या अडचणी, त्यांचे प्रश्न हे जाणून घेण्यापेक्षा, त्यावर तोडगा काढण्यापेक्षा यामध्ये चर्चा काय झाली बघा. धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाहीत हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. म्हणजे भाजपच्या मुख्यालयात बैठकीमध्ये हे ठरलं आहे की धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देणार नाहीत. आता नेमकं हे धर्मेंद्र प्रधान कोण आहेत ते सुद्धा आपण थोडक्यात शेवटी बघू. तर काँग्रेसच्या पंतप्रधान निवासस्थानावरील धरणे आंदोलनाची माहिती मिळवली नाही आणि जंतर मंतरवरील गर्दीचा अंदाज आला नाही, अशा 2 चुकाही मान्य करण्यात आल्या. बैठकीदरम्यानच देशभरातील कार्यकर्त्यापर्यंत संदेश पोहोचवण्यात आला की विचारमंथन करा, आंदोलन आणि राहुल गांधी विरोधात सर्जनशील आणि मजबूत घोषणा तयार करा. या आंदोलनामुळे पक्षात खूपच गरम वातावरण होईल. म्हणजे राहुल गांधी यांनी जे कॉकरोच जनता पार्टीसमोर, पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन केलं, ते सुद्धा कसं त्यांच्या विरोधात आंदोलन पुन्हा तयार करता येईल याबाबत रणनीती ठरवण्यात आली. सकाळी 10 वाजता मेसेज, 2 तासात सर्व महामंत्री मुख्यालयात पोहोचले. सकाळी 10 वाजल्यानंतर भाजप कार्यालयातून पक्षाच्या सर्व महामंत्र्यांना आणि काही पदाधिकाऱ्यांना मेसेज पाठवण्यात आला. सर्वांनी दुपारी 12 वाजेपर्यंत पोहोचण्यास सांगण्यात आलं. बैठकीचे अध्यक्षस्थान भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी भूषवले. सुरुवातीलाच त्यांनी स्पष्ट केले की हे प्रकरण गुंतागुंतीचे आहे, परंतु 3 ते 4 दिवसात सर्व काही स्पष्ट करायचे, संपवायचे. सरकार विरोधात तयार झालेले वातावरण आणि विरोधकांची कोंडी फोडायची आहे. यासाठी प्रतिकथा, काउंटर नरेटिव्ह तयार करायचेत. म्हणजे जे आंदोलन आहे हे कसं बंद पाडता येईल, दडपावून येता येईल, यासाठी सर्व प्रयत्न करायचेत. आता प्रतिकथा, काउंटर आणि नरेटिव्हची रणनीती नेमकी काय ठरली हे बघा. नंबर 1, काँग्रेसने पंतप्रधान निवासस्थानाबाहेर धरणे दिले, हे संविधानाचे उल्लंघन आहे. आता काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्ते धरणे देतील, नारे लावतील. पंतप्रधानांच्या प्रोटोकॉलशी छेडछाड सहन केली जाणार नाही, याच प्रकारचे काही इतर घोषणाही असू शकतात. नंबर 2, देशभरात संघटनेचे युवा, महिला, किसान मोर्चा यासारखे विविध विभाग रॅली काढतील, आंदोलन करतील. देशाच्या सुरक्षेशी खेळ आणि पंतप्रधानांच्या सुरक्षेत घुसखोरीचा प्रयत्न हा याचा मुद्दा असेल. जमिनीवर हा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाईल की आंदोलन अराजक लोकांच्या हातात होते. म्हणजे जे तिथं कॉकरोच जनता पार्टीचे विद्यार्थी आंदोलन करीत होते, म्हणजे हे अराजकता माजत होते, असा त्याचा उद्देश निघतो.
नंबर 3, 20 जुलै रोजी पंतप्रधान मोदींना संसदेतून सुरक्षित बाहेर काढल्याची बातमी आली होती. यावर काँग्रेसने त्यांना भित्रा म्हटले. या सूत्रांनी सांगितले, तुम्हीच सांगा, ज्या प्रकारे गर्दी अराजक होती, नेपाळ 2ची शक्यता नव्हती का? यावरून हे स्पष्ट झाले की पंतप्रधानाविरुद्ध लावण्यात आलेले भित्रेपणाचे नारे या शक्यतेद्वारे संपवले जातील. एक लक्षात घ्या, जे सध्या वातावरण दिल्लीमध्ये जंतर मंतरवर चालू आहे, आंदोलक ठाम आहेत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी. मग हे आंदोलन दडपावण्याचा प्रयत्न करणं म्हणजे हे सुद्धा एक भित्रेपणाचं आहे. म्हणजे ज्या त्यांचे प्रश्न आहेत ते समजून न घेता त्यांना दाबण्याचं, म्हणजे याच्यातून नेमकं निघतंय काय हे सुद्धा प्रत्येकाच्या लक्षात येतं. त्यानंतर नंबर 4, गुप्तचर यंत्रणेने इनपुट समोर आणले जाईल का? हा निषेध नसून कट होता नेपाळप्रमाणे सध्याच्या सरकार आणि पंतप्रधानाविरोधात. म्हणजे जे नेपाळमध्ये घडलं ते हे घडवण्याचा प्रयत्न होता का असा दाखवण्याचा सुद्धा यामध्ये उद्देश आहे. नंबर 5, सोशल मीडियावर पंतप्रधानांच्या समर्थनार्थ भाजपच्या भूमिकेला पाठिंबा देणारी मोहीम राबवली जाईल. आता जे सोशल मीडियावर मोहीम राबवतील किंवा जे बघतील त्यांच्यासुद्धा वास्तव लक्षात येतं आहे. नुसतं काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करणे असं होतं तसं होतं, म्हणजे हे लोकांना समजत नाही का काय, असा सुद्धा विचार करण्याचा प्रश्न आहे. त्यानंतर 6, आंदोलनात सहभागी झालेल्या अराजक घटकांची कुंडली तपासली जाईल आणि ती सर्वांसमोर ठेवली जाईल. म्हणजे हे आंदोलन विद्यार्थ्यापेक्षा अराजक जमावाच्या हातात होते. येत्या काही दिवसात हे सिद्ध केले जाईल. हे समजून घ्या की विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे, मात्र यामध्ये अराजकता होती आणि हेच भविष्यात सिद्ध होऊन जाईल की नाही, खरंच हे लोकांच्या मनात ठसवलं जाईल की हे विद्यार्थ्यांचं आंदोलन हे अराजकतेसाठी होतं. नंबर 7, RSS थेट नसले तरी त्यांच्याशी संबंधित बजरंग दल आणि विश्व हिंदू संघटना या आंदोलनाच्या विरोधात निदर्शने करतील. RSSने या प्रकरणात आत्तापर्यंत कोणताही हस्तक्षेप केलेला नाही, पण धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट आहे की राजीनामा घेतला जाऊ नये. सूत्रांचे म्हणणे आहे की याचे कारण प्रधान यांच्या शिक्षण व्यवस्थेत RSSचा सल्ला आणि कार्यकर्ते सर्वोच्च आहेत. ही गोष्ट समजून घेण्याजोगी आहे की धर्मेंद्र प्रधान हे शिक्षण मंत्री आहेत, पण यामध्ये सल्ला देणारे RSSचे आहेत असं या बातमीमध्ये स्पष्ट दिलेलं आहे. म्हणजे नुसते नावाला शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, मात्र या शिक्षणाचा कारभार चालवणारी RSS. स्मृती इराणीच्या काळात RSS या व्यवस्थेपासून दूर होता. हे निश्चित झाले की धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाहीत. सूत्रांनी सांगितले, बैठकीत आंदोलनातील सर्वात महत्त्वाचे व्यक्तिमत्व धर्मेंद्र प्रधान यांच्यावर स्पष्ट चर्चा झाली. अध्यक्षांनी स्पष्ट सांगितले की राजीनामा सध्या तरी होणार नाही, कारण असे झाल्यास आंदोलनाच्या यशावर शिक्कामोर्तब होईल. म्हणजे बघा, यामध्ये स्पष्ट होते की ही त्या पक्षाची गुर्मी की जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा दिला तर जे काही CJPचं विद्यार्थ्याचं आंदोलन आहे ते त्याचं यश ठरेल. म्हणजे आपला तिथं कुठंतरी कमीपणा होईल. मग त्यामुळे राजीनामासुद्धा द्यायचा नाही. याबाबत शीर्ष नेतृत्वाने स्पष्ट संदेश दिला की प्रधान पदावर कायम राहतील. मग 2 चुका, काँग्रेसची योजना समजू शकले नाहीत आणि गर्दीचा अंदाज आला नाही. बैठकीत पक्ष आणि गुप्तचर यंत्रणाच्या स्तरावर झालेल्या चुकाही मान्य करण्यात आल्या. आंदोलन या स्वरूपात येईल याच्या अंदाजात पक्षाकडून चूक झाली. विरोधी पक्ष विशेषतः काँग्रेस पंतप्रधान निवासस्थानासमोर धरणे देईल याचा अंदाज आला नाही. इतर राज्यातून पक्षाचे मुख्यमंत्री आणि नेते दिल्लीत जमा झाले याची माहिती मिळाली, पण त्यांच्या येण्याचा उद्देश समजू शकले नाहीत. काँग्रेसच्या योजनेची पक्षाला कल्पना आली नाही. आता इतर पक्षांचे जे नेते आले असतील त्या आंदोलनाला एक पाठिंबा म्हणून तिथं आलेले असतील. त्यानंतर दुसरी आणि सर्वात मोठी चूक गुप्तचर यंत्रणेच्या पातळीवर झाली. जंतर मंतरवर एवढी गर्दी येईल, विरोधी पक्ष काय योजना आखत आहे याची माहिती गुप्तचर यंत्रणेकडे नव्हती. बैठकीत सांगण्यात आले की या संदर्भात हायकमांड गुप्तचर यंत्रणेशी बोलत आहे. म्हणजे या बातमीवरून हे तुम्हीही समजू शकता की नेमकं देशात चाललंय काय. सरकारी व्यवस्था ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे.
का आपले जे मुद्दे आहेत तेच फक्त मांडण्यासाठी आहे? आता या बातमीवरून स्पष्ट होतं आहे की जो काही व्हिडिओ केलेला आहे मी संपूर्ण दिव्य मराठीमध्ये ही विश्लेषणात्मक बातमी दिलेली आहे, त्या बातमीवरून केलेलं आहे. आता यावर तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.